नमस्कार मित्रांनो, मी शुभम तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही विचार करत असाल खूप दिवस झाले चॅनलवर काय व्लॉग पडला नाही, मला माहिती आहे, पण खूप साऱ्या अशा अडचणी आल्या ज्याच्यामुळे मला काही व्लॉग आपल्या चॅनलवर टाकता आला नाही। इथून पुढे आपल्या चॅनलवर रेग्युलर व्लॉग पडतात असं मी तुम्हाला शब्द देतो। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे उज्जैनला। आता मी जस्ट कंपनीतून आलो, आता फ्रेश होतो आणि लगेच आपला उज्जैनचा प्रवास मी चालू करणार आहे। आणि उज्जैनमध्ये आपलं उज्जैनचं महाकालचं मंदिर, कालभैरव मंदिर, ओंकारेश्वर मंदिर आणि अजून काही बारीक सारीक मंदिर आहेत, ती आपण या व्लॉगमध्ये सगळे कवर करणार आहे। तर मी तुम्हाला सगळ्याची इन्फॉर्मेशन पण या व्लॉगमध्ये देतो आणि व्लॉग कसा आहे ते तुम्ही बघा आणि नंतर मला सांगा। तर चला मित्रांनो, मी आता फ्रेश होतो आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करतो, कारण गाडी येऊन थांबलेली आहे, फक्त माझ्यासाठी ते वाट बघत आहेत सगळे। मी आता फ्रेश होऊन निघतो, मग तुम्हाला प्रवास कसा आहे ते सर्व आपल्या या व्लॉगमध्ये दाखवतो। मित्रांनो, गाडी येऊन थांबलेली आहे, आता मी चाललो आहे गाडीत बसायला। फोड मित्रांनो, आता आम्ही चाललोय उज्जैन। गणेशने नारळ फोडून आमच्या ट्रिपचा श्रीगणेश केलेला आहे। आता आम्ही इथून निघतो, बघू आमचा प्रवास कसा होतोय। दे दे वडापाव वाटप गणेशने द्यायला सुरुवात। अतिशय सुंदर टेस्ट आणि शुभम भाऊ तुम्हाला हाय हाय माझ्या वडापावची ही टेस्ट नाईस, एक नंबर मध्ये झालेला आहे तो फोन सासूबाईचा। तुम्ही आली सासूबाई बोला ना। हे बघा मित्रांनो, ही आहे आमची गँग। आता आम्ही आमचा प्रवास चालू केलेला आहे। आता आम्ही सुप्याच्या टोलनाक्यापाशी आलेलो आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता पुढं टोलनाका आहे। आता आम्ही थोडंच अजून भरपूर प्रवास आहे तसं म्हणायला गेलं तर, पण लवकरच आम्ही उज्जैनला पोहोचू आणि तुम्हाला आमचा फुल एन्जॉय दाखवण्याचा मी प्रयत्न करीन। हे बघा मित्रांनो, ही आहे आपली गाडी। डिझेल भरण्यासाठी आम्ही इथं पंपावर थांबलेलो आहे। आता डिझेल भरून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत। अजून भरपूर लांब आहे, आत्तापर्यंत 40 लिटर पेट्रोल डिझेल बसलेले आहे।
आज कारभारीन झाली बाण धनगरीन कसे मुरळी कशी गाईज आता आम्ही जेवण्यासाठी इथं थांबलेलो आहे. सगळ्यांना भूक खूप लागलेली. आता ह्या हॉटेलमध्ये रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. त्या टायमाला आता आम्ही हॉटेल शोधून जेवण्यासाठी थांबलो. आता आम्ही जेवून पुढं प्रवासाला सुरुवात करणार. ही आपली गाडी आहे. ह्याच गाडीत आम्ही उज्जैनचा प्रवास करत आहे. मित्रांनो आता आम्ही सालासर इथे नाश्त्यासाठी थांबलो आहे. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो. मित्र इथंच आंघोळ करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आता आम्ही पुढं उज्जैनला निघणार आहोत. हे बघा मित्रांनो सगळे ब्रश वगैरे करून फ्रेश व्हायची तयारी करतात. आणि तो बघा इथेच आंघोळ करायला लागलाय. कसा नाचतोय बघा तो. नाचत नाचत आंघोळ चालू आहे त्याची. त्यानं मरणाची भूक लागलेली. आता आम्ही नाश्त्यासाठी एक झाड बघितले. त्या झाडाखाली आम्ही आता मस्त नाश्ता करणार आहे. मला दाखवतो सगळी पोरं तिथं जाऊन बसलेली आहेत. हे बघा मित्रांनो या झाडापाशी आम्ही आता नाश्त्याला बसणार आहे. आमची जर्नी खूप मस्त झाली. काल जास्त व्हिडिओ नाही काढता आले कारण रात्रीचं ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही झोपलो होतो. आता आज तुम्हाला खूप सारे व्हिडिओ बघायला मिळतील. अरे चाकूच नाही आणला. देऊ ते आता चाकू आणायला गेले. नाही नेम नाही याचा. हे बघा मित्रांनो आज चतुर्थी असल्यामुळे या तिघांना उपवास आहे. आणि उपवास ह्या तिघांना नाही पण खाण्यासाठी उतावळा आहे. सिस्टम फाड़ देंगे. उपास तिघांना आहे. क्वालिटी वर का सिस्टम फाड़ देंगे. आता का बाया की चाकू है. टाइम मतलब क्या होता है. कम फाड़ देंगे. एक चाकू पाहिजे मोठं मोठं. एकच चाकू आणलाय. बोट लागेल. चाकू आणलाय. अजून एक चाकू पाहिजे होता म्हणजे दोघं काटले असते. काय करायचं पाहिजे. काय करायचं. 10 जण होते. 4-5 तरी आणाय पाहिजे होते. चालता चालता नाश्ता. मित्रांनो सगळ्यांनी मिळून भेळ बनवल्यामुळं एक नंबर भेळ झाली. नाही जाते तिथं चारी
मस्त अशी भेळ बनवली, ती भेळ खाल्ली आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो आहे. फ्रेंड्स, आता आम्ही उज्जैनला पोहोचलो. तिथं आता आम्ही आंघोळ करतो आणि मग दर्शनाला जातो. दर्शनाला मंदिरात गेल्यावर तिथं तुम्हाला दाखवतो उज्जैनचं मंदिर, महाकाल मंदिर कसं आहे. हे बघा, हे ते क्षेत्र आहे जिथे आता आम्ही स्नान करणार आहे. या कुंडाचे नाव रामघाट असे आहे. उज्जैनमधले हे कुंड. या कुंडात आम्ही आता स्नान करणार आहे. असे सांगण्यात येते की रामघाटाचे हिंदूंसाठी मोठे धार्मिक महत्त्व आहे. हे 4 ठिकाणांपैकी एक आहे जिथे 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. गाईज, आता आमची आंघोळ वगैरे झालेली आहे. हे बघा, तो आधीच आंघोळ करून बसला होता. आम्ही आत्ता आंघोळ केली. आता आम्ही महाकालच्या दर्शनाला जाणार आहे. खूप गरमी जास्त होती, फार ओलं झाले पाणी. खूप गरमी आता. तो आताच कोट केला होता, लागला मला पाणी. आपल्या महाराष्ट्रापेक्षा इकडं गरमी खूप जास्त आहे. हे बघा, ही अशी अवस्था आहे. आपला महाराष्ट्र खूप बरा आहे, खूप बरा आहे. असंच फिरावं वाटतंय आज बिना शर्टातून. आम्ही इकडे महाराष्ट्र शोधतोय. सगळ्यात जास्त बेकार हाल ह्याचे झाल्यात. हे बघा, ही आहे आमची ट्रॅव्हल. या ट्रॅव्हलमध्ये आम्ही महाराष्ट्रातून इकडं आलोय. लाव ना फोन, कोणा न्यायला असेल तिकडे तर. दीपेश त्यांच्या ते हे बघा मित्रांनो, इथं गरमी खूप असल्यामुळे सगळे बनेलामध्ये आहेत. सगळ्यांनी शर्ट काढून ठेवल्यात. काय करते? देखिए सब लोग अपने अपने साइज का टी शर्ट ले रहे. अब इसके बाद जाएंगे, सबका हो गया फिक्स, तो जाएंगे दर्शन करेंगे. दर्शन करने के बाद फिर देखिए आपको अब ब्लॉग में बताएंगे. सगळ्यांना एकसारखे कलर पाहिजे, पण एवढी क्वांटिटी नाही आहे इथं एकसारख्या कलरची, कमी आहे. हे बघा मित्रांनो, महाकालचा शर्ट आम्ही घेतला आहे. इकडं अजून मंडळी महाकालचा शर्ट घेत आहे. बसला का फिट? एकदम टकाटक बसलेला आहे. आता दर्शन हे बघा, सगळ्यांची खरेदी चालू आहे. सगळ्यांनी एकसारखे शर्ट घेतलेले आहेत. जय महाकाल. बस नदी. हे बघा, सगळ्यांनी जय महाकालचे शर्ट घेतलेले आहेत. सगळे इथून खरेदी केली आम्ही सर्वांनी. आता सर्व 17च्या 17 मेंबर मंदिरात जाणार आहे. आता आम्ही उज्जैनच्या महाकाल देवाच्या दर्शनाला चाललो आहे. मंदिर ही आमची गँग मंदिराकडे चालली. गरमीने खूप बेजार हाल झाले आमचे. काय झालं यांचं? काय झालं म्हाताऱ्याला का? मित्र प्रसाद घ्या आमचा, तो पण गेल्यावर म्हणलं ओके. ह्या आजी आम्हाला मंदिराकडून
घेण्यासाठी पैसे मागत आहेत. हे का मित्रांनो, आमचे चेहरे बघा, गरमाईने कसे हाल झालेत आमचे. पूर्ण गरमाईने बेजार झाले. गर्मी कशी है बघा, ऐसी गर्मी है, हमारा पसीना अंदर से बाहर निकल रहा है, बाहर से अंदर हो रहा है, पता भी नहीं चल रहा है. ये देखो इनकी हालत, पानी सर के ऊपर से निकल रहा है. दोस्तों ठंडा ठंडा किती पाणी. बेकार आहे स्थिती आमची. आम्हाला वाटलं पण नव्हतं एवढी गरमी राहिली. आम्हाला महाकालचा गंध आवाज होता, पण गरमाईमुळे नको वाटतंय आता. बरं वाटतं येऊन, असं वाटतं मुगच आत्महत्या. प्रीतम सांगत होता, प्रीतमचं ऐकायला पण होतं तुम्ही. माहिती असून पण पुढे घेते. प्रीतम म्हणत होता पुढच्या महिन्यात. आम्ही पण आलो, आप लोग भी आओ, दर्शन करो. पर मैं तो बोलूंगा अगले महीने आओ, अभी मत आओ. बारिश के सीजन में आओ, अगले महीने आओ, बारिश जब चालू हो जाएगा तब आओ. अभी आने में हमारी अभी सिचुएशन देख सकते हो, हालत देख सकते हो कैसा है. नहाए है पर नहाए जैसा नहीं दिख रहे हम. देखिए, गर्मी से नहा रहे अभी, पसीने से नहा रहे. धन्यवाद कंकू. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की पावसाळ्याच्या सीझनमध्ये, आता गरमीच्या सीझनमध्ये नका येऊ. फार वाट लागली आमची गरमाईने. पाणी पण गरम झाले. मित्रांनो, आता आम्ही आलोय महाकालच्या दर्शनाला. हे बघा महाकालचं मंदिर. बोल ना, बोल ना. आल्यावर काढू ना, आधी दर्शन, आल्यावर फोटो काढायचे. चपल्या काढलेल्या आहेत, पाय एवढे पोळत्यात काय सांगू आता. बघा आमचं गरमीने काय हाल झाल्यात. आता आम्ही महाकालच्या लाईनीमध्ये, आमची मागच आहे. चला चला चला, पुढं पुढं चला. आज बाहेर गर्दी खूप दिसते, पण आतमध्ये काहीच गर्दी नव्हती. एक 15 मिनिटामध्ये आमचं दर्शन पण झाले आणि आमचे मोबाईल जमा केले असल्यामुळे आतमधलं काही शूट करता आलं नाही. मोबाईल जमा केले असल्यामुळे आतमधलं काहीच शूट करता आलं नाही आम्हाला. मोबाईल आत्ता भेटल्यात आणि जसे मोबाईल भेटले लगेच मी आपला लॉक स्टार्ट केलं. हे बघा महाकालची पिंड. हे पाहू शकता, महाकाल मंदिराचा हा कळस आहे. बाकी सगळं चांगलं आहे, पण गरमी खूप आहे इथं. गरमीमुळं खूप वैताग आलाय. मित्रांनो, हे उज्जैन मंदिराचे कॉरिडॉर आहे. रात्री इथे लाइटिंगमुळे इथले दृश्य खूप मस्त असते बघण्यासाठी. हे बघा इथं किती मस्त अशा मूर्त्या आहेत. महादेवाच्या मूर्त्यांचं इथं गाईज. हे आहे भोजनचे कुपन आपल्या महाकाल मंदिराचे. आता आम्ही भोजनाचा आनंद घेत आहोत आणि आम्हाला अजून काय अन्नछत्रालय सापडलं नाही आहे, तेच शोधत आहे. अन्नछत्र शोधायचा प्रयत्न करते आता आम्ही. आम्हाला अजून सापडणार. हे आहे कुपन.
यो अन्नछत्राचा टायमिंग थोडं थोडं म्हणत चांगलं 1.5-2 किलोमीटर वाढेल आहे. हा आता 100 रुपयात किती सोडणार तो? नाही चौकात सोडलं बरोबर त्यांनी. मित्रांनो आता आम्ही जिथे आलो आहे तिथे भुरतारी राजाची गुफा आहे आणि नवनाथांचे मंदिर आहे. इथंच आपल्याला स्टँड. तर मित्रांनो मी तुम्हाला आता या भुरतारी राजाच्या गुफेबद्दल थोडी माहिती देतो. उज्जैनचा एक प्रसिद्ध राजा होता विक्रमादित्य. त्याच्या भावाचे नाव होते भुरतारी राजा. तो एका पिंगला देवी नावाच्या राणीच्या प्रेमात पडला होता. पण पिंगला राणी एका घोडे सांभाळणाऱ्या सेवकाच्या प्रेमात पडली होती. हे भुरतारी राजाला माहीत नव्हते. पण जेव्हा त्याने त्या दोघांना एकत्र पाहिले तेव्हा त्या राजाच्या पायाखालची जमीन सरकली आणि तेव्हा त्याला त्याच्या भावाचे शब्द आठवले. तेव्हा भुरतारी राजाने त्या दोघांना शिक्षा दिली आणि स्वतःचे जे राजवैभव होतं ते सगळे भावाला सोपवून या गुफेत 12 वर्ष तपस्या केली आणि संन्यासी झाले. तर मित्रांनो ही होती मला माहीत असलेली थोडीशी भुरतारी राजाच्या गुफेबद्दलची माहिती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. गरम होते चांगलं रे इकडं गुफेमध्ये. भुरतारी या गुफेमध्ये भुरतारेश्वर महाराज 12 वर्षासाठी तपस्या करत होते. हे नवनाथ मंदिर. खायला आतमध्ये 12 मिनिटं सहन नाही झालं. 12 वर्ष कसे काढले असतात. दमली सगळी. अवतार बघा काय झालं आमचा. कालभैरवनाथ मंदिर दर्शन झाले. आभाळ पण लय आले. पावसाची गॅरंटी आहे. पायाला चटके कसे बसले. एवढे चटके आतापर्यंत कोणी दिले नव्हते, बसले पण नव्हते. आधी पायाला चटके. सगळ्यात जास्त चटके आज बसलेले आहे. पण सगळीकडे दर्शन मस्त झालेले. आता बघू कालभैरवनाथ मंदिरात तिथं कसं दर्शन होते. तिथं गर्दी किती भेटती. हे बघा गडकालिका मंदिर उज्जैनचे. आता आम्ही इथं दर्शन. चला आपण आलो इकडं आभाळ गार जायला लागलं. चला पाऊस आला त्याला पैसे द्यायचे सगळं तच राहील. चला पटपट. हे म्हणला आता जुलैमध्ये पाऊस येतो. इथं जूनमध्ये गार जायला लागलं. हा मग जोरदार पाऊस. जोरदार आपल्याला बसायला लागेल. आता गुंफेत भारी लागेल. कुठं आले. महर्षी संदीपनी आश्रम. बहुत पिशाळा ना तो मारतो. उदल जायचं.
हत्ती बघायचं का? गजराज. अच्छा तर चतुर्थी आहे म्हणून गजराज बघायचं का? श्यामची हेअरस्टाईल बघ ना. श्यामची हेअरस्टाईल. श्यामची हेअरस्टाईल. गजराज. जब प्रीतम आगे जा. मित्रांनो आम्ही इथं दर्शनाला आलोय. इथलं आम्हाला काय एवढी माहिती नाही आहे. आम्ही उज्जैनला फर्स्ट टाईम आलेलो आहे, त्यामुळं तुम्हाला एवढी काय माहिती देऊ शकत नाही मी. इथली कुंडेश्वर महादेव मंदिर पलीकडून एंट्री असेल. श्रीकृष्णाच्या 14 विद्या इथं आहेत. कल्पविद्या, निरुक्त. देखिए अभी हम पहुंच गए. चलो कृष्ण जी के विद्याओं का भंडार है. कहाँ से चालू होता है आज भाई यहाँ पे. कृष्ण की दिखाते हैं आपको. 14 सबसे पहले कृष्ण के 14 वेद है. आयुर्वेद प्रधान, शिक्षा, टीचर, छंद शास्त्र, व्याकरण, ज्योतिष, निरुक्त, निरुक्त, कल्प, धर्मशास्त्र, निशंक तर्क आणि पुराण. सगळं वाचा तुम्ही, पण या बघा इथं. हे चांगलं आहे. मौसम पण छान आहे. लवकर या. आता ह्यो गाईज म्हणल्यामुळे मी व्हिडिओ चालू केला आणि तुम्ही फोटो काढताय. आता हे कोणतं मंदिर आहे? मंगलनाथ मंदिर. तर मंडळी आता आम्ही मंगलनाथ मंदिरात दर्शन घ्यायला आलेलो आहे. इथं आम्ही इथले सगळे मंदिराचे दर्शन करण्यासाठी एक सेपरेट गाडी ठरवली आणि त्या गाडीतनी आता हे आमचं 4थं मंदिर आहे आजच्या दिवसातलं. आजच्या दिवसातलं आमच्या 4थं मंदिर झालेलं आहे. आणि हे बघा असा अवतार झालेला आहे. पाऊस येऊन गेला आहे तरी पण वातावरणात काही गारवा निर्माण नाही झाला. गरमच होते. आता सगळ्यात शेवटचं मंदिर कालभैरवनाथ. आता आम्ही इथून कालभैरवनाथ तिथे प्रस्थान करणार आहोत. गणेशची परवा वाईट अवस्था झालेली. आता मामा आल्यात आमची. ते विचारत होता कोणाला काय पाहिजे तर तू काहीच बोलला नाही. कॉफी तुमची कॉफी नाही. देखो ये देखो भाई, ये भैया हमारे लिए कॉफी लेके आए. आतल्यानं दे. चाय नाही कॉफी दी. हे आमचा चायवाला भैया, हे आमचा चायवाला भैया कॉफी घेऊन आलाय. आणि तिकडे अजून एक भैया झाला माग. हे बघा कॉफी, मटका कॉफी. अरे ते मटका कॉफी कशी सांग. एक नंबर आहे मटका कॉफी. त्याच्या आधी
भैया पण एक, दोन भैया पण एक नंबर आहेत. हे बघा मित्रांनो, आता आम्ही कालभैरव मंदिरात आलेलो आहे. कालभैरव महाराजांच्या मंदिरात आता आम्ही आलेलो आहे. आता बाहेर तर गर्दी खूप दिसते. आता आतमध्ये जाऊन बघू किती गर्दी आहे आणि किती वेळात आपलं दर्शन होते. जर आतमध्ये मोबाईल अलाउड असेल तर तुम्हाला आतमधलेही दृश्य दाखवतो. पण जर उज्जैनच्या महाकालसारखं जर मोबाईल अलाउड नसेल तर आतमधले दृश्य तुम्हाला काय दाखवता येणार नाही मला. हे बघा मित्रांनो, किती गर्दी आहे. आता आम्ही लाईनीत लागलेलो आहे. बघू आता किती वेळ लागतोय. गर्दी तर खूप दिसतीये आणि मागून अजून भाविक येत आहेत. सगळे फोटो काढत असतात. आपली गँग लय भारी चमकती, सगळे पिवळे पिवळे चमकते. नाचायला कला 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 कला. श्री कालभैरवनाथ महाराज की जी है ना. कालभैरवनाथ महाराज की श्री कालभैरवनाथ महाराज की हे बघा मित्रांनो, कालभैरवनाथ मंदिराचा इथला हा महाप्रसाद घरी फॅमिलीसाठी घेऊन चाललोय मी. आणि आमचा एक मेंबर मागे राहिलेला आहे, त्यामुळे त्याची वाट बघत आम्ही इथं बसलेलो आहे. त्याला म्हणा पळत ये. आता कुठे गेलं ते? हा, आता ये म्हणा पळत. आमचा एक माणूस मागे राहिलेला आहे, त्यामुळे आता त्याची वाट बघतोय. ते येतोय पळत. मित्रांनो, सर्व ठिकाणी आमचे चांगले दर्शन झाले. उज्जैनला पण झाले. आत्ता कालभैरव मंदिरात गेलतो, तिथं पण खूप चांगले असे दर्शन झाले. आता आम्ही परत उज्जैनला रामघाट येते आपली आरती घेण्यासाठी जाणार आहोत. पण आमचा एक मेंबर मागे राहिल्यामुळे आता आम्ही त्याची वाट बघत बसलो. मित्रांनो, आता इथं शिप्रादेवीची आरती होणार आहे. हे बघा, पूर्ण तयारी झालेली आहे आता आरतीची. थोड्याच वेळात आरती चालू होणार आहे.
हे बघा आता आरती संपलेली आहे आणि इथलं वातावरण बघा आता कसं झालंय. ओम नमो पार्वती पते हर हर. तर मित्रांनो हा होता आमचा आजचा दिवस आणि भरपूर ठिकाणी आम्ही फिरलो. स्पेशली सर्व मंदिरात आमचे चांगले दर्शन झाले. निवांत सर्व मंदिरात आम्हाला दर्शन घेता आले. तर आता आम्ही पुढील अष्टविनायक मंदिरात जाणार आहे, पण ते तुम्हाला पुढील व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आजच्यासाठी एवढं. भेटू आपण पुढील व्लॉगमध्ये. तर गुड नाईट फ्रेंड्स, बाय. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की मला सांगा. भेटू पुढील व्लॉगमध्ये.